हॅलो एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा जो न्यूमेरिकलचा पार्ट आहे तो आहे चॅप्टर नंबर 12 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरचे प्रिव्हियस इयर न्यूमेरिकल्स आजच्या पार्टमध्ये आपण घेणार आहोत. सो स्टार्ट करूया. बघा, टू कॉइल हॅव्हिंग सेल्फ इंडक्टन्स 60 मिली हेनरी each are coupled with each other. If the coefficient of coupling is 0.75, then calculate the mutual inductance between them. हा जो न्यूमेरिकल आहे फेब्रुवारी 2025 मध्ये 2 मार्कला विचारलेला होता, म्हणजे रिसेंटली विचारलेला आहे. बघा, गिवन अगोदर काय दिलंय आणि काय फाइंड करायचंय पहिल्यांदा द्या. आता बघा, टू कॉइल हॅव्हिंग सेल्फ इंडक्टन्स, टू कॉइल दोन सेल्फ इंडक्टन्स दिलेले आहे दोन कॉइलचे. सो L1 आणि L2. आता इकडे सेम म्हटलंय, टू कॉइल्स हॅव्हिंग सेल्फ इंडक्टन्स 60 मिली हेनरी each. That means same इंडक्टन्स आहे. सो L1 60 मिली हेनरी अँड L2 पण 60 मिली हेनरी असणार आहे. सो मिली हेनरीचं कन्वर्जन हेनरी मध्ये करा. तो 60 × 10⁻³ आणि हा पण 60 × 10⁻³ हेनरी घेणार आहे. आता पुढे तुम्हाला कोएफिशिएंट ऑफ कपलिंग दिलेला आहे. K किती आहे 0.75 दिलेला आहे. फाइंड काय करायला सांगितलंय, म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन दे. सो M तुम्हाला फाइंड करायला सांगितलंय. तर म्युच्युअल इंडक्टन्स इन टर्म्स ऑफ L1 आणि L2 चा फॉर्म्युला आपण थेरी मध्ये बघितला होता. सो काय आहे तो, M K × L1 L2 हा त्याचा फॉर्म्युला आहे. K इज द कोएफिशिएंट ऑफ कपलिंग इन L1 आणि L2 गिवन दिलेले आहे. सो K ची व्हॅल्यू काय आहे 0.75 √L1 L2 काय आहे टाका 60 × 10⁻³ into 60 × 10⁻³ दॅट मीन्स हे सेम व्हॅल्यू आहे. तर याचा स्क्वेअर रूट जो आहे तो एकच व्हॅल्यू येणार इकडे. तो 0.75 into 60 × 10⁻³ हे रिपीटेटिव्ह झाले तर स्क्वेअर रूट मध्ये एक व्हॅल्यू येणार. सो हा जो आहे 0.75 into तर 60 × 10⁻³ मीन्स 6 × 10 लिहू शकतो मी. 6 × 10 60 × 10⁻³. आता हा मल्टिप्लिकेशन करायचा into 10⁻, हा 1 असतो 1 - 3 -2 येणार. तर हे आपण करूया बघा. 0.75 into 6 6 5 30 30 चा 0 कॅरी 3 6 7 42 42 + 3 45 येणार. सो तो 2 डिजिट नंतर पॉइंट आहे. सो इकडे काय येणार 4.5. सो 4.5 0 × 10⁻² हेनरी हा तुमचा म्युच्युअल इंडक्टन्स आहे. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. सिंपल आहे बघा. फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला पाहिजे कुठला यूज करायचा. म्युच्युअल इंडक्टन्सचे अजून पण फॉर्म्युला आहे की कुठला यूज करायचा तो प्रॉब्लेम बघूनच डिसाइड करायचा. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा, a such coil having 2000 turns with area 1.5 centimeter square is placed in a magnetic field of 0.6 Tesla. The coil is moved rapidly out of the field. In the magnetic field 0.2 seconds. Calculate the induced EMF across the search coil. आता हा जो न्यूमेरिकल आहे तो जुलै 2024 मध्ये 3 मार्कला विचारलेला होता. आता आपल्याला काय फाइंड करायचं, इंड्यूस ईएमएफ फाइंड करायचा. आता इकडे काय काय गिवन दिले ते अगोदर लिहा. ओके, पहिल्यांदा नंबर्स ऑफ टर्न्स दिले. कॉइल हॅव्हिंग 2000 टर्न्स. नंबर्स ऑफ टर्न्स जो दिलेला आहे तो 2000 दिलेला आहे. एरिया दिलेला आहे. एरिया किती आहे 1.5 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे. सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करा. सो 1.5 सेंटीमीटरचा मीटर म्हणजे 10⁻² चा स्क्वेअर. सो 10⁻² चा स्क्वेअर काय होणार 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. हा तुमचा एरिया आहे ना इन टर्म्स ऑफ मीटर स्क्वेअर. अजून काय दिलंय, मॅग्नेटिक फील्ड दिलेले आहे. मॅग्नेटिक फील्ड इकडे डीबी घ्यायचा. चेंज इन मॅग्नेटिक फील्ड डीबी = 0.6 टेस्ला दिलेला आहे. आता कॉइल इज मूव्ह रॅपिडली आउट ऑफ द फील्ड दिलेला आहे. आउट ऑफ फील्ड जर असेल तर हा मायनस घ्यायचा. आउट ऑफ द फील्ड ऍट द टाइम ऑफ किती आहे चेंज इन टाइम जो आहे तो 0.2 सेकंड दिलेला आहे. इनटू द फील्ड असेल तर हा प्लस येणार. आउट ऑफ द फील्ड असेल तर हा जो आहे मॅग्नेटिक फील्ड तो मायनस घ्यायचा. ओके, अगेन तुम्हाला फाइंड काय करायचं आहे ईएमएफ ई फाइंड करायचा.
आता ह्याचा जो फॉर्म्युला आहे तुम्ही थेरीमध्ये जर बघितला असाल तर E इज इक्वल टू मायनस ऑफ एन ए डीबी बाय dt हा ह्याचा फॉर्म्युला आहे EMF. ओके, सो n दिलेला आहे, a दिलेला आहे, db dt सगळं दिलेलं आहे. सो हा मायनस लिहायचा. मायनस n ची व्हॅल्यू काय 2000 आहे, एरियाची व्हॅल्यू 1.5 into 10 raised to minus 4 आहे, into db हा मायनस मध्ये आहे, मायनस 0.6 अपॉन dt जो आहे तो 0.2 आहे. आता मी पहिल्यांदा कन्वर्जन करतोय. हा 2 हा मायनस मायनस काय होणार प्लस होईल. मायनस मायनस अगोदर प्लसच लिहितो, कॅन्सल होणार. So 2000 means 2 into 10 raised to 3 into 1.5 into 10 raised to minus 4 into हा 0.6 as it is लिहितो. हा मायनस मायनस मी प्लस लिहिला त्यामुळे इथे फक्त पॉझिटिव्ह येणार. सो हा 2 into 0.2 म्हणजे 2 into 10 raised to minus 1. आता 2 कॅन्सल होतोय बघा. फक्त इकडे काय राहतो 1.5 into 0.6 राहतो. ओके, into आता हा 10 raised to 3 आहे, 10 raised to 3 minus 4 आणि हा minus 1 वर गेल्यावर काय होणार plus 1 येणार. सो 1.5 into 0.6 into 10 raised to आता 3 minus 4 3 minus 4 minus 1 येणार, minus 1 plus 1 हा 0 आहे, 10 raised to 0 येणार. 10 raised to 0 कुठल्याही क्वांटिटी कुठल्याही नंबरचा 0th पॉवर हा 1 असतो, हा 1 येणार. So 1.5 into 0.6 into 1. So हा मल्टिप्लिकेशन करू शकता तुम्ही. So 1.5 into 0.6 15 into 6 90 असतो. So हा जर 90 लिहिलं तर 0.9 हा तुमचा आन्सर येतोय, हा व्होल्ट मध्ये येणार. हे करून बघा तुम्ही. E जो आहे तो तुमचा 0.9 व्होल्ट येणार. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा, an aircraft of wingspan of 60 meters flies horizontally in an earth magnetic field of 6 into 10 raised to minus 5 Tesla at the speed of 500 meter per second. Then calculate the EMF of induced between the tip of wing of an aircraft. आता इकडे तुम्हाला EMF फाइंड करायचा आहे. तुम्हाला लेंथ ऑफ विंग स्पॅन एअरक्राफ्ट दिलेला आहे 60 मीटर, मॅग्नेटिक फील्ड दिलेला आहे, स्पीड दिलेला आहे. सो गिवन क्वांटिटी वरनं गिवन पहिल्यांदा क्वांटिटीज लिहा. गिवन क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत? पहिल्यांदा लेंथ ऑफ विंग स्पॅन दिलेला आहे, किती आहे 60 मीटर दिलेला आहे. मॅग्नेटिक फील्ड हा टेस्ला दिलेला आहे, B is equal to 6 into 10 raised to minus 5 टेस्ला दिलेला आहे. स्पीड दिलेला आहे, स्पीड V is equal to 500 मीटर पर सेकंड. आता हे सगळे जे आहेत ते एसआय युनिट मध्ये दिलेले आहेत, त्यामुळे ह्याला चेंज करण्याची गरज नाही. आणि ह्या क्वांटिटी वरनं ईएमएफ फाइंड करायचा आहे. आता थेरी मध्ये तुम्ही बघितला असणार ईएमएफ चा फॉर्म्युला BLV हा फॉर्म्युला तुम्ही बघितला असाल. सो हे तिन्ही क्वांटिटी आहेत, जस्ट मल्टिप्लिकेशन करा. काय आहे B ची व्हॅल्यू काय आहे 6 into 10 raised to minus 5, L ची व्हॅल्यू 60 आहे आणि V ची व्हॅल्यू 500 आहे. तो हा जो आहे तुम्ही पहिल्यांदा 6 into 10 raised to minus 5 याची लिहितो. हा 60 जो आहे तो मी 6 मध्ये कन्वर्ट करतो. 6 into 10 60 into 5 into 10 raised to 2, 5 into 10 raised to 2, 5 into 100 म्हणजे 500. हा फक्त कन्वर्ट केला मी सिंगल डिजिट मध्ये. आता 6 into फक्त नंबर्स घ्या. 6 into 6 into 5 into आता 10 raised to आता हा जो आहे -5 इकडे 1 असतो, इकडे काय असतो 2. तो -5 1 plus 2 3 येणार. आता 6 into 6 into 5 30 येणार, हो ना. 6 into 5 30 into 10 raised to -5 plus 3 -2. आता हा जो आहे 6 into 3 18 असतो. सो हा 10 ऍड होणार. तो 30 into 6 180 into 10 raised to -2. आता हा -2 आहे. तो -2 जर आला तर 2 पॉइंट पुढे जाईल, म्हणजे ईएमएफ जो आहे तो 1.8 तुमचा येणार. 1.8 व्होल्ट हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय आहे. An alternating voltage is given by E is equal to 140 sin 314.2 t
दिलेला आहे गिवन इज कनेक्टेड अक्रॉस द प्युअर रेजिस्टर ऑफ 50 ओहम रेजिस्टर दिलेला आहे. आणि फाइंड काय करायचं सांगितलं का, कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स, फ्रिक्वेन्सी फाइंड करायची, दॅट मीन्स एफ फाइंड करायचं आहे. आरएमएस करंट थ्रू द रेजिस्टर आरएमएस फाइंड करायचा आहे. हा जो न्यूमेरिकल आहे तो फेब्रुवारी 2023 मध्ये 3 मार्कला विचारलेला होता. आता ह्या टाइपचे जे न्यूमेरिकल आहे, फर्स्टली ई इज इक्वल टू दिलेलं आहे तुम्हाला. ई ची व्हॅल्यू काय आहे, ई इज इक्वल टू 140 sin 314.2 t. ही गिवन क्वांटिटीज दिलेली आहे तुम्हाला. ओके, पहिल्यांदा गिवन जे जे आहे ते बघूया. हा ई दिलेला आहे, रेजिस्टर दिलेला आहे आर इज इक्वल टू 50 ओहम. फ्रिक्वेन्सी फाइंड करायला सांगितले, एफ इज इक्वल टू and IRMS फाइंड करायला सांगितलं, IRMS. आता ही जी क्वांटिटी दिलेली आहे तुम्हाला त्यावरून तुम्हाला एक इक्वेशन आहे E इज इक्वल टू E0 sin ओमेगा t. त्याच्यावरून तो कंपेअर करायचा आणि E0 ची E0 ची व्हॅल्यू पण लागणार आहे आपल्याला. आता F ची व्हॅल्यू, F म्हणजे काय असतो, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय F असतो. आणि ओमेगा जर मिळाला तर आपल्याला 2 पाय डिवाइड केला तर आपल्याला F मिळू शकतो. बघा, पहिल्यांदा आपल्याला रिलेशन माहिती आहे, वी नो दॅट E इज इक्वल टू E0 sin ओमेगा t. हे आपण थेरी मध्ये बघितलं आणि हे इक्वेशन हा फॉर्म मध्ये दिलेले आहे. कंपेअर केल्यानंतर आपल्याला E0 मिळू शकतो आणि ओमेगा मिळू शकतो. त्यानुसार तुम्ही फ्रिक्वेन्सी फाइंड करू शकता. ती कशी फाइंड करू शकता, तर जर तुम्हाला परफेक्ट थेरी माहिती असेल तर तुम्ही इझिली हे फाइंड करू शकता. तो थेरी पण इम्पॉर्टंट आहे. तो कंपेअर करा इक्वेशन 1 and 2. कंपेअर इक्वेशन 1 and 2. आता हा E आहे, हा E आहे. सो E0 ची व्हॅल्यू काय येणार, E0 इज इक्वल टू 140 व्होल्ट येणार. आणि साइन ॲज इट इज आहे ओमेगा आणि t. ओमेगा ची व्हॅल्यू काय असणार आहे, ओमेगा इज इक्वल टू 314.2 आणि t ॲज इट इज आहे. ओके, आता ह्या इक्वेशन वरून आपल्याला किती व्हॅल्यू मिळाले बघा, 2 व्हॅल्यू मिळाले, E0 and ओमेगा. E0 पण लागणार आहे IRMS साठी आणि ओमेगा लागणार आपल्याला फ्रिक्वेन्सी साठी. हा R पण लागणार आहे. सो फॉर्म्युले तुम्हाला माहित असायला हवे. सो फर्स्ट आपण काय फाइंड करूया, 1 काय फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे. आता वी नो दॅट, आता ओमेगा ची व्हॅल्यू दिली आहे. सो वी नो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय f. f इज अ नॅचरल फ्रिक्वेन्सी. सो f इज इक्वल टू काय येणार, हा 2 पाय तिकडे काय येतं, सो ओमेगा अपॉन 2 पाय येणार. सो आम्ही रिअरेंज करू लेतो, f इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2 पाय. ओके, तो ओमेगा ची व्हॅल्यू किती दिली आहे, 314.2 दिली आहे. ओके, आता हा 2 ॲज इट इज. अगेन पाय ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3.142 असते. आता मला सांगा, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे. सो ही व्हॅल्यू जी आहे ते ह्याच्यामध्ये कन्वर्ट करू शकता तुम्ही. सो हा जर आपण 3.142 घेतला तर इंटू 10⁻². जर केला तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. सो ही व्हॅल्यू ह्या व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करायची आणि ह्या व्हॅल्यूची मिनिंग जो आहे, ही व्हॅल्यू चेंज होता का बघा. इकडे जर 10⁻² ने मल्टिप्लाय केला तर 2 पॉइंट पुढे जाईल, 314.2 आपल्याला मिळणार. तो 10⁻² ने मल्टिप्लाय केला इन टर्म्स ऑफ दिस व्हॅल्यू. सो 2 into 3.142 हा ॲज इट इज लिहिला. तो हे नोट कॅन्सल होणार. बघा, लॉग टेबलची गरज नाहीये. जर तुम्हाला कॉमन सेन्स यूज करता आला तर तुम्ही हे डायरेक्टली करू शकता. सो हा काय ना, हा कॅन्सल झाला. सो 1/2 into 10⁻². दॅट मीन्स f इज इक्वल टू 10⁻² मीन्स 100 लिहू शकतो आपण, 100/2. सो 100/2 मीन्स 50. हा तुमचा फ्रिक्वेन्सी आली. फ्रिक्वेन्सीचं युनिट जे असतं ते हर्ट्ज असतं. ओके, ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला फाइंड करायचं. इकडे तुमचा 1.5 मार्क्स इकडे मिळतो, नंतर तुम्हाला हा पण फाइंड करायचा. सो पहिल्यांदा हे लिहून घ्या, आपण पुढे बघूया. ओके, नेक्स्ट आपल्याला सेकंड फाइंड करायचं आहे. बघा, सेकंड काय फाइंड करायचं आपल्याला, आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट फाइंड करायचं आहे. सो आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंटचा फॉर्म्युला जो आहे तो आपण बघितलेला थेरीमध्ये. आरएमएस जो आहे तो ERMS अपॉन R हा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला ERMS माहित नाही, आपल्याला E0 माहिती आहे. तो ERMS चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. ERMS चा जो फॉर्म्युला आहे, ERMS इज इक्वल टू E0 अपॉन √2 हा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला याच्यामध्ये टाका. देयरफॉर हा काय होणार, ERMS ची व्हॅल्यू काय, E0 अपॉन √2
आणि हा डिवायडेड बाय आर आहे ना, तो काय येणार E0 अपॉन √2 इंटू आर. आता E0 ची व्हॅल्यू टाका. E0 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, √2 ची व्हॅल्यू काढायची, आर ची व्हॅल्यू काय 50. सो E0 ची व्हॅल्यू इकडे दिलेली आहे 140 व्होल्ट दिलाय, 140 इंटू 140 आहे डिवाइड बाय √2 इंटू आर ची व्हॅल्यू काय 50. आता हा जो आहे तो मी इकडे लिहितो बघा, RMS इज इक्वल टू, आता हा 0 0 कॅन्सल होईल, सो 14 अपॉन √2 इंटू 5 येणार. आता 14 अपॉन अगोदर √2 फाइंड करायचा. आता आपल्याला √2 बघायचं आहे, सो स्क्वेअर रूट मध्ये 1 to 10 मध्ये जायचं आहे आणि 2 चा 0 बघायचा. आता 2 पॉईंट इकडे 1.0 दिले, 2.0 बघायचं. 2.0 चा 0 किती आहे बघा, 1.414. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला लिहायची 1.414, लक्षात ठेवा. ओके, इकडे आपण आलेलो 14 अपॉन √2 ची व्हॅल्यू काय आलेली 1.414 इंटू 5. तर पहिल्यांदा हा 14 डिवायडेड बाय, हा मल्टिप्लिकेशन करू शकता तुम्ही. 5 into 4 20, 20 चा 0 कॅरी 2 केला, 5 1 जा 5, 5 प्लस 2 7 येणार, 5 4 जा अगेन 20, 20 चा 0 कॅरी 2 केला, 5 1 जा 5, 5 प्लस 2 7. सो 7.070. तर हा जो आहे तो आपल्याला लॉगने सोडवायचा आहे. लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होणार 14 अपॉन 7.070. तर लॉग अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा, लॉगची सबस्ट्रॅक्शन होणार. सो लॉग ऑफ 14 मायनस लॉग ऑफ 7.070. आता 14चा लॉग ऑफ 14 बघायचं आपल्याला. सो 2 डिजिट नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स 1 येणार, 1 पॉईंट. आता 40चा 0 मध्ये बघायचं, बघूया आपण. ओके, 14चा 0 आपल्याला मिळतोय 1461. ओके, 14चा 0 आपल्याला 1461 मिळतोय, मायनस इकडे कॅरेक्टरिस्टिक्स येणार, इकडे सिंगल डिजिट नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक 0 येणार. आता लॉग बघताना 70चा 7 मध्ये बघायचं. ओके, बघूया आपण. ओके, 70 हा आहे, 70चा 7, 0 1 2 3 4 5 6 7, ते बघा 8494. ओके, किती होता 8494. आता याचं सबस्ट्रॅक्शन करायचं. तर सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला अँटीलॉग मिळणार. ओके, सबस्ट्रॅक्शन करूया. ओके, याची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला 0.2967 मिळतोय. जर 0.2967 आहे तर आपल्याला 29चा 67 अँटीलॉग बघायचं. ओके ओके, आता 29 कुठे आहे, 0.29चा 67, 6 कुठे आहे बघा, हा 6 आणि 7 जो आहे तो आपल्याला इकडे 73 आहे. सो 77 प्लस 3 आपल्याला काय मिळणार बघा, 1977 प्लस 3 करायचं. ओके, 1977 प्लस 3, 7 प्लस 3 10, 10चा 0 कॅरी होईल, हा 80 होणार, 1980. ओके ओके, अँटीलॉग आपल्याला काय मिळाला 1980. आता पॉईंट देताना इकडे 0 आहे, तो एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा इंटू 10⁻², इकडेची क्वांटिटी 0. आता 10⁻0 कुठल्याही नंबरचा 0th पॉवर काय असतो 1 असतो. सो हा फक्त काय येणार 1.98च येणार. हा तुमचा IRMS 1.98 एम्पियर, हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, IRMS तुमचा एवढा येणार. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा काय आहे, अ वायर 5 मीटर लॉन्ग इज सपोर्टेड horizontally at a height of 50 meter along east-west direction. When it is about to hit the ground, calculate the average EMF induced in it. आणि गिवन दिले G ची व्हॅल्यू दिलेली आहे. G ची व्हॅल्यू नॉर्मली 9.8 असते, पण इकडे 10 मीटर पर सेकंड दिलेला आहे. आणि BH हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड 3.6 × 10⁻⁵ टेस्ला दिलेला आहे. हा जो न्यूमेरिकल आहे फेब्रुवारी 2023 मध्ये 2 मार्कला विचारलेला होता. आता इंड्यूस EMF चा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड आपण फाइंड केलेला बघा. लेंथ पण आहे, मॅग्नेटिक फील्ड पण आहे. सो BLV, इकडे हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड दिली, BH लिहायचं. सो हा फॉर्म्युला आहे BLV. आता गिवन क्वांटिटीज काय दिलेले आहेत
आता लेंथ दिलेली आहे L इज इक्वल टू 5 मीटर दिलेला आहे. हाईट दिलेली आहे, हाईट H इज इक्वल टू काय म्हटलंय 15 मीटर. ओके 15 मीटर दिलेलं आहे. ईस्ट वेस्ट डायरेक्शन घेतले ग्राउंड कॅल्क्युलेट एव्हरेज ईएमएफ. ईएमएफ फाइंड करायचा आहे आपल्याला. G ची व्हॅल्यू दिलेली आहे, G इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि BH दिलेलं आहे, BH इज इक्वल टू 3.6 into 10⁻⁵ टेस्ला दिलेला आहे. तर गिवन क्वांटिटी बघा पहिल्यांदा BH दिलेला आहे, L दिलेला आहे, V पहिल्यांदा काढायचं, V दिलेला नाही तर V फाइंड करण्यासाठी ही कंडिशन काय दिली बघा. वायर 5 मीटर लॉंग इज सपोर्टेड हॉरिझॉन्टली एट अ हाईट. गिवन हाईट दिलेली आहे of 15 मीटर ईस्ट वेस्ट डायरेक्शन. then it is about hit the ground. ग्राउंडला हिट केल्यानंतर काय होणार. स्टार्टिंगला आता आपल्याला युजिंग कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करायचे. बाय युजिंग कायनेमॅटिकल इक्वेशन. आता कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये इक्वेशन नुसार तुम्हाला V फाइंड करायचं. आता सेकंड थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन जे होतं V² इज इक्वल टू U² प्लस 2AS असं होतं. तुम्ही बघितलं असतं अगोदरच्या डेरिव्हेशन 11वी मध्ये पण हा झालेला आहे. V² इज इक्वल टू U² प्लस 2AS. तर इनिशियल वेलोसिटी इकडे ही U आहे तो इनिशियल वेलोसिटी असतो, V फायनल वेलोसिटी आहे. पण इकडे एक्सेलरेशन जो आहे तो G दिलेला आहे. ओके ईस्ट वेस्ट डायरेक्शन म्हटलंय हिट द ग्राउंड. ओके सो एक्सेलरेशन दिलेलं आहे इकडे G दिलेलं आहे आणि U ची व्हॅल्यू जी आहे ती इनिशियल वेलोसिटी 0 असतो आणि इकडे S जो आहे तो H आहे. 2AS असतो डिस्प्लेसमेंट आहे तो. इकडे S जो आहे तो H आहे. So V² is equal to 0² plus 2GH. हे तुमचा आन्सर आहे ना. So V is equal to under root of 2GH आहे ना. So 0 plus 2GH आहे ना. So V is equal to under root of 2GH तुम्हाला येऊ शकतो. So हा 2 into G ची व्हॅल्यू काय 10 आहे. H ची व्हॅल्यू टाका. H ची व्हॅल्यू किती आहे 15 आहे. So 2 into 10 15 into 10 150 येणार. So under root of 150 into 2. So 150 into 2 एवढा under root of 300. हे तुमचं V येणार मीटर पर सेकंड मध्ये. ओके आता 300 आहे इकडे. सो आपण हा जो आहे तो 3 into 100 लिहू शकतो. सो V is equal to काय येणार under root of 3. 100 चा स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट ऑफ 100 10 येणार. सो 10 मीटर पर सेकंड. रूट 3 into 10 मीटर पर सेकंड हा तुमचा V आलाय. तो आपल्याला फाइंड काय करायचं आहे ईएमएफ फाइंड करायचं आहे. सो देयरफॉर E is equal to BH LV. BH ची व्हॅल्यू टाका. BH ची व्हॅल्यू काय 3.6 into 10⁻⁵ into L ची व्हॅल्यू पण दिलेली आहे 5 into V ची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे √3 into 10. सो आपण लॉग टेबलने यूज करता. ओके पहिल्यांदा बघा 3.6 into 5 into 10⁻⁵ हा -5 प्लस 1 आहे इकडे. सो -4 होणार into √3. आता √3 पहिल्यांदा घ्यायचा जसा मागाशी फाइंड केलेला आपण सेम फाइंड करायचा. √3 घ्यायचा नंतर हे मल्टिप्लिकेशन करायचं. आता हे मल्टिप्लिकेशन किती होणार बघा 5 into हे डायरेक्टली करू शकता 5 into 6 30 30 चा 0 कॅरी 3 5 3 चा 15 15 plus 3 18. सो हा काय येणार 18.0 into √3 into 10⁻⁻⁴. तो पहिल्यांदा √3 घ्या. √3 ला मल्टिप्लाय जरी 18 केला तरी पण तुम्ही हा सोडू शकता किंवा लॉग टेबल यूज करू शकता. आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 3 बघायचं आहे. स्क्वेअर रूट ऑफ 1 to 10 मध्ये जायचं आहे. 3.0 चा 0 बघायचा. 3.0 चा 0 किती येतो 1.732. हे तुमचा आन्सर आहे 1.732. ओके हा 18 ॲज इट इज 18.0 मीन्स 18 into 1.732 आला हा √3 चा into 10⁻⁻⁴. आता हा जो आहे तो लॉगने सोडू शकता. ओके लॉगने सोडवा. लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होणार 18 into 1.732 into 10⁻⁻⁴ मी ॲज इट इज लिहितोय. सो लॉगला मल्टिप्लिकेशन वाला लॉग अप्लाय केल्यानंतर काय मिळतो आपल्याला ॲडिशन मिळते. सो लॉग ऑफ 18 प्लस लॉग ऑफ 1.732. ओके आता हा लॉग काढायचे आपल्याला. आम्ही into 10⁻⁴ ॲज इट इज लिहितो. ओके आता लॉग ऑफ 18 मीन्स 2 डिजिट नंबर आहे. सो 2 डिजिट कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार 1 येणार डिजिट -1.
सो 2 मायनस 1 1 येणार 1 पॉईंट. आता 18चा 0 मध्ये बघायचं. बघूया आपण 18चा. ओके, लॉग टेबलमध्ये आता 18चा 0 2553 ओके 2553 प्लस अगेन हा 1 सिंगल डिजिट आहे, पॉईंटच्या अगोदर 1 डिजिट आहे, हा 1 मायनस 1 0 येणार कॅरेक्टरिस्टिक पॉईंट. आता लॉग बघताना 17चा 3 2 मध्ये बघायचं. बघूया आपण. ओके 17 जो आहे हा 17चा 3 हा येतो आणि 2 जो आहे तो 5. सो 2385 2385 त्याचा लॉग आहे. सो इंटू 10⁻⁻4 ॲज इट इज लिहितोय मी. आता यांची ॲडिशन करायची. पहिल्यांदा मी ॲडिशन करतोय बघा. ओके, यांची ॲडिशन जी आहे ती बघा 1.4937 येतो. ओके, ॲडिशन काय आली 1.4937 हा इंटू 10⁻⁻4 ॲज इट इज लिहिला मी. आता हा जो आहे 49चा 37 आपल्याला बघायचा. ओके, अँटी लॉग. ओके, आपल्याला 49 इकडे लास्ट आहे बघा. अँटी लॉग मध्ये 49चा 37 बघायचा आपल्याला. 49चा 3 म्हणजे हा 0 असतो. ओके, हा 0 आहे. 0 1 2 3 3 1 1 2 आणि 7 जो आहे तो हा 6 आणि 7 जो 5 आहे. दॅट मीन्स 3 1 1 2 प्लस 5. ओके, 3 1 1 2 प्लस 5 इथे येणार. 3 1 1 7 येणार. ओके, हे आपण लिहूया आता. काय आला 3117 आणि इकडे पॉईंट द्यायचा इंटू 10⁻⁻, ही घ्यायची 1 इंटू 10⁻⁻4. तो काय होणार 3.117 इंटू 10⁻⁻4 -3. हे तुमचं रिक्वायर्ड EMF आहे आणि EMF जो आहे तो आपण कशाने घेतोय वोल्टने घेतो. तो हा तुमचा रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय an aircraft of wingspan of 50 meter flies horizontally on the earth magnetic field of 6 × 10⁻⁻5 Tesla दिलेला आहे. Calculate the velocity required to generate an EMF of 1.2 volt between the tips of wings of the aircraft. जुलै 2022 मध्ये 2 मार्कला हा न्यूमेरिकल विचारलेला होता. आता गिवन क्वांटिटीज काय दिलेले आहेत बघा. लेंथ दिली आहे त्या विंगची L = 50 मीटर दिलेली आहे. अगेन अर्थ मॅग्नेटिक फील्ड B दिलेला आहे 6 × 10⁻⁻5 टेस्ला आणि वेलोसिटी फाइंड करायची आहे. आणि गिवन जो EMF दिलेला आहे EMF किती आहे 1.2 व्होल्ट दिलेला आहे. आता मगाचाच फॉर्म्युला इकडे यूज करायचा आहे. वी नो दॅट द EMF काय असतो BLV. आपण थेरीमध्ये बघितलेला E = BLV. हा L आहे. सो आपल्याला V फाइंड करायचं आहे. ओके, सो B into L हा मल्टिप्लिकेशन आहे. तिकडे काय होणार डिवाइड होणार E/BL. सो V = B रिअरेंज करून लिहितो E/BL येणार. सो E ची व्हॅल्यू काय 1.2. B ची व्हॅल्यू टाका 6 × 10⁻⁻5 into L ची व्हॅल्यू काय 550. ओके, आता हा जो आहे हा न्यूमेरिकल सोडवताना बघा हा 6 आणि हा 1.2 दिसतो म्हणजे 12 मध्ये कन्वर्ट करू शकतो आपण याला. सो 1.2 ला 12 मध्ये कन्वर्ट करा, नंतर हा कॅन्सल होऊ शकतो. तो दिसतोय आपल्याला, त्यामुळे त्यानुसार रिक्वायरमेंट करायची. सो 12 × 10⁻⁻1 घेतलाय तर आपल्याला 1.2 मिळतो. फक्त रिअरेंज करून घेतलाय मी कारण मला न्यूमेरिकल सिंपल करायचं आहे आणि सोडवायचं आहे. सो 12 × 10⁻⁻1 म्हणजेच काय 1.2. त्याची व्हॅल्यू चेंज झालेली नाही. हा 6 × 10⁻⁻5 ॲज इट इज. हा पण 1 डिजिट मध्ये करा. सो 5 × 10 5 × 10 मीन्स 50. सो असं केलं 1 डिजिट मध्ये जर केला तर इझी पडणार तुम्हाला. सो V = हा काय झाला 12 × 10⁻⁻1 आहे. हा 6 इंटू हा 5 मी पहिल्यांदा लिहितो 8 6 × 5 लिहिला 10 बघा -5 इकडे 1 असतो -5 + 1 10 काय होणार -4 होणार. ओके, -5 + 1 10⁻⁻4. आता 6 2 चा काय होणार 6 2 चा 12. हा 2/5 हा 2 आहे, हा डिवाइडेड बाय 5 आहे. इंटू 10 पॉवर किती येणार. आता हा जो आहे -1 आहे -1 आणि हा -4 वर गेल्यावर +4 होणार. सो 2/5 इंटू काय येणार 10⁻⁻1 + 4 3 येणार.
आता डायरेक्टली तुम्ही करू शकता. आता 2 into 10 raised to 3 दॅट मीन्स मी काय लिहू शकतो 2000 लिहू शकतो ना 10 raised to 3 upon 5. आता हा डायरेक्टली करू शकता 5 4 चा 20 00 as it is. So 400 मीटर पर सेकंड हा तुमचा वेलोसिटी आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय आहे. An EMF of 96 millivolt is induced in a winding of a coil when the current is nearby coil is increasing at the rate of 1.2 ampere per second. Then what is the mutual inductance M of the coil? Mutual inductance find करायचा. आता म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला आपण थेरी मध्ये बघितला, तो आहे E अपॉन di/dt. हा आपण थेरी मध्ये बघितलेला आहे. ओके, आता इकडे म्युच्युअल इंडक्टन्स फाइंड करायचे. गिवन तुम्हाला ईएमएफ दिलेला आहे. सो गिवन काय आहे बघा, ई दिलेला आहे 96 मिलीव्होल्ट. आता मिलीव्होल्ट दिलाय, कन्वर्जन करा व्होल्ट मध्ये. सो 96 into 10 raised to -3 व्होल्ट येणार. हा तुमचा ई आला. रेट ऑफ काय म्हटलं, रेट ऑफ करंट. सो di/dt रेट म्हटलं फक्त. आता इकडे एम्पियर पर सेकंड म्हणजे एम्पियर म्हणजे करंट, सो रेट ऑफ करंट आहे हा. सो 1.2 एम्पियर पर सेकंड. तो टाका व्हॅल्यू काय होणार. m is equal to, we know that m is equal to E upon di/dt. सो e ची व्हॅल्यू काय 96 into 10 raised to -3. di/dt किती आहे 1.2. आता 96 12 च्या टेबल मध्ये 96 आहे. सो हा 12 मध्ये कन्वर्ट करा 1.2. सो 96 आम्ही as it is लिहितो 96 into 10 raised to -3 अपॉन 12 into 10 raised to -1 लिहू शकतो. एक पॉइंट अलीकडे जाईल 10 raised to -1 आहे. ओके, सो 12 into 10 raised to -1 म्हणजे 1.2. सो 12 8 are 96. सो 8 into हा बघा 10 raised to -3 आहे वर -3. हा 10 raised to -1 वर गेल्यावर +1 होणार. सो 8 into 10 raised to काय होणार -3 plus 1 काय होणार -2. दॅट मीन्स 0.08. हा तुमचा म्युच्युअल इंडक्टन्स आहे हेनरी मध्ये. ओके, हा तुमचा म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय. An EMF of 91 millivolt is induced in the winding of the coil when the current is nearby coil is increasing at the rate of 1.3 ampere per second दिलेला. What is the mutual inductance M of two coils in millihenry विचार. तर सेम न्यूमेरिकल आहे. अगोदरचा न्यूमेरिकल आणि हा न्यूमेरिकल सेम आहे, फक्त इकडे इंडक्टन्स जो आहे म्युच्युअल इंडक्टन्स मिलीहेनरी मध्ये कन्वर्ट करायचा. ओके, आता आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स फाइंड करायचं आहे. सो म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. m is equal to E upon di/dt. मगाशी घेतलेला सेम आहे. ओके, आता हा जो आहे तो गिवन क्वांटिटीज लिहा. गिवन क्वांटिटीज जरा चेंज झालेले आहे. E ची व्हॅल्यू जी दिलेली आहे E is equal to काय 91 मिलीव्होल्ट दिले आहे. and rate of current, so di/dt जो आहे तो किती आहे 1.3 एम्पियर पर सेकंड. आता मिलीव्होल्ट मध्ये दिलाय, तो कन्वर्ट करा 91 into 10 raised to काय मिलीव्होल्ट आहे -3 व्होल्ट आहे. सो हे सगळे क्वांटिटी अगोदरच्या न्यूमेरिकल्स मध्ये सेम होते, फक्त इकडे 96 होता, इकडे 1.2. ओके, अगेन आपल्याला फाइंड काय करायचं आहे. लिहा, वी नो दॅट m is equal to E upon di/dt. E ची व्हॅल्यू टाका, ते 91 into 10 raised to -3. तर di/dt किती आहे 1.3. फक्त 1.3 आहे. सो 1.3 13 च्या टेबल मध्ये 91 आहे. सो 1.3 ला 13 मध्ये कन्वर्ट करा. मगाशी जसा केलेला 12. सो 91 into 10 raised to -3 मी as it is लिहितो. सो 13 into काय येणार 13 into 10 raised to काय येणार -1. So 13 into 10 raised to -1 means 1.6. So काय होणार 13 7s are 91. So 7 into 10 raised to -3. आणि हा जो आहे 10 raised to -1 as it is. आता मला सांगा 10 raised to -3 जर असेल तर आपल्याला 91 into 10 raised to -3 म्हणजे मिलीव्होल्ट. So 10 raised to -3 हवा आहे आपल्याला. So 10 raised to -3 मी as it is लिहितो into 10 raised to -3. कारण आपल्याला मिली हेनरी मध्ये काढायचं आहे. तो हा जो 10 raised to -1 आहे तो वर काय होणार, वर गेल्यावर 10 होणार, 10 raised to 1 होणार. तो 7 into 10 raised to -1 वर गेल्यावर 10 होणार. सो 7 into 10 काय येणार
m इज इक्वल टू काय ना 70 इंटू 10 रेस टू मायनस 3. आता हा जो आहे 70 इंटू 10 रेस टू मायनस 3 हेनरी आला. आता 10 रेस टू मायनस 3 म्हणजे मिली हेनरी. सो 70 मिली हेनरी लिहू शकतो आपण. हा तुमचा मिली हेनरी मध्ये आला. तर मिली हेनरी तर हेनरी मध्ये 70 इंटू 10 रेस टू मायनस 3. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय, टू इंडक्टर कॉइल विथ इंडक्टन्स 10 millihenry and 20 millihenry are connected in series. Then what is the resultant inductance of the combination of two coils? आणि हा जो न्यूमेरिकल आहे तो मार्च 2022 मध्ये 1 मार्कला विचारलेला होता. आता टू इंडक्टन्स दिलेले, दोन इंडक्टन्स. L1 दिलेला आहे 10 millihenry and L2 जो आहे तो 20 millihenry दिलेला आहे. आणि ते कसे आहेत, रिक्वायर्ड कंडिशन काय, कनेक्टेड इन सेरीज. जर इंडक्टन्स सेरीज मध्ये असेल तर त्यांचा इक्विव्हॅलंट काय होतो. आता हा L1 and L2 आर कनेक्टेड इन सेरीज, ही कंडिशन दिलेली आहे. देअरफॉर रिझल्टंट इंडक्टन्स LS इज इक्वल टू L1 प्लस L2. जर सेरीज मध्ये असेल तर त्यांची डायरेक्टली ऍडिशन होते. तो काय होणार, 10 millihenry plus 20 millihenry. That means 10 plus 20 30 millihenry. हे तुमचं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इन सेरीज येणार आहे. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय, a straight conductor is moving with a velocity of 3 meter per second at a right angle to a magnetic field 4.5 into 10 raised to minus 5 Weber per meter square. If an EMF developed between its end is 1.35 into 10 raised to minus 4 volt दिलेला आहे. And calculate the length of straight conductor. हा जो न्यूमेरिकल आहे तो ऑक्टोबर 2021 मध्ये 2 मार्कला विचारलेला होता. तर इकडे गिवन काय आहे ते पहिल्यांदा लिहा. गिवन काय आहे बघा, गिवन वेलोसिटी दिलेली आहे v is equal to 3 meter per second. मॅग्नेटिक फील्ड दिलेले आहे v is equal to 4.5 into 10 raised to minus 5 दिलेले आहे. वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजे SI युनिट मध्ये दिलेला आहे तो. वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्ला घेता SI युनिटच आहे तो. आणि हा काय दिलेला आहे, EMF दिलेला आहे E is equal to 1.35 into 10 raised to minus 4 volt दिलेला आहे. आणि तुम्हाला कॅल्क्युलेट द लेंथ L फाइंड करायचा आहे. आता हे सगळ्या क्वांटिटीज B L E B V E L आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, हा घेतलेला आपण E is equal to B L V. हे आपण न्यूमेरिकल 2-3 न्यूमेरिकल्स या पार्ट मध्ये घेतले. इकडे फक्त L फाइंड करायचं आहे. सो L is equal to काय ना B into V, इकडे काय होणार, डिवाइड होतील. हा मल्टिप्लिकेशन आहे, तिकडे डिवाइड होणार B V. सो L मी रिअरेंज करलो येतो. L is equal to काय ना E upon B V. आता E ची व्हॅल्यू टाका, काय 4.5, सॉरी E ची व्हॅल्यू काय 1.35 into 10 raised to minus 4 आणि B into V. B काय B किती आहे 4.5 into 10 raised to minus 5 into 3 ची व्हॅल्यू 3. आता 1.35 into 10 raised to minus 4 आणि हे पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करतो. पहिल्यांदा हा लिहितो 4.5 into 3 into 10 raised to minus 5 येते 3. आता 1.35 into 10 raised to minus 4. आता मल्टिप्लिकेशन करा 5 into 3, 5 3 चा 15, 15 चा 5 याने 1 केला, 4 3 चा 12, 12 plus 1 13. सो हा 13.5 मिळतो आणि हा 1.35. तर सेम क्वांटिटी आहे, फक्त पॉइंटचा फरक आहे. इंटू काय इकडे 10 raised to minus 5. आता बघा हा जर मी 1.3 मध्ये कन्वर्ट केला तर काय होणार बघा. हे सेम क्वांटिटी आहे म्हणून मी करतोय. एकदम सिंपल आहे. L is equal to 1.35 into 10 raised to minus 4 आहे आपला. आता हा जो हा मी 1.3 घेतला बघा, 1.35 into 10 केलं, 1.35 into 10 केलं तर आपल्याला 13.5 मिळणार. 1 पॉइंट पुढे जाईल. इंटू काय 10 raised to minus 5, 10 raised to minus 5. आता 1.35 into 10 raised to minus 4 इकडे ऍज इट इज आहे. 1.35 मी लिहिला. आता 10 raised to 1 आहे, 10 raised to 1 minus 5 आहे ना, 10 raised to minus 4 आहे ना, 1 minus 5 minus 4. सो हा पूर्ण कॅन्सल होतं. 10 raised to minus 4, 10 raised to minus 4 पण कॅन्सल होतं. तर इकडे काय येणार 1 मीटर. सो लेंथ तुमची काय येणार 1 मीटर. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय, a parallel LC circuit comprises
of a 5 Henry inductor and 5 microfarad capacitor. Then calculate the resonant frequency of the circuit. हा न्यूमेरिकल जो आहे तो मार्च 2020 मध्ये 2 मार्कला विचारलेला आहे. आता इकडे गिवन क्वांटिटीज काय आहे? इंडक्टर अँड कॅपॅसिटर दिलेला आहे. सो L इज इक्वल टू 5 हेनरी दिलेला आहे आणि कॅपॅसिटर C इज इक्वल टू किती दिला आहे? 5 मायक्रोफॅरेड दिलेला आहे. आता मायक्रोफॅरेडचं कन्वर्जन फॅरेड मध्ये करायचं आहे. सो 5 × 10⁻⁻6 फॅरेड आहे. हा तुमचा C झाला आणि हा तुमचा L झाला. तर रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे बघा. FR इज इक्वल टू FR फाइंड करायचं आहे. सो फॉर्म्युला ऑफ रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय 1/2π √ L × C. सो हा 1/2π √ L ची व्हॅल्यू टाका. L ची व्हॅल्यू किती आहे? 5 × C ची व्हॅल्यू 5 × 10⁻⁻6. सो 1/2π √ काय होणार? 5 × 5 आहे. डेफिनेटिव्ह आहे 25. लिहा 25 × 10⁻⁻6. So 1/2π √25 काय असतो? 5 असतो into 10⁻⁻6 चा रूट काय येणार? 10⁻⁻3. ओके, ह्याचा रूट घेतला मी. 25 चा रूट 5 आणि 10⁻⁻6 चा रूट -3 येणार. सो 5 × 2 काय येणार? 1/5 × 2 10 येणार. 10π येणार into 10⁻⁻3. तुम्हाला सांगा हा 10 आहे. आम्ही 1/π लिहितो into 10⁻². हा 10⁻1 आहे. 1 - 3 काय येणार? -2 येणार. अगेन FR इज इक्वल टू 1/π ची व्हॅल्यू किती आहे? 3.142 into 10⁻². आता हा 10⁻² वर गेल्यावर काय होणार? 10⁻² होणार अपॉन 3.14. आता रेसिप्रोकल आहे. सो हा करताना 10⁻² चा काय येणार? 100 / 3.14. हा लॉग ने सोडवा तुम्ही. सो लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होणार? 100 / 3.142. सो लॉग ऑफ जर मल्टिप्लिकेशन डिवायडेशन असेल, लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होतो? सबट्रॅक्शन होते. सो लॉग ऑफ 100 - लॉग ऑफ 3.142. तर लॉग आपण अप्लाय केलं. लॉग अप्लाय केल्यानंतर काय होतंय बघा? लॉगची सबट्रॅक्शन होते. आता हा 3 डिजिट नंबर आहे. 3 डिजिट कॅरेक्टरिस्टिक काय येणार? 3 - 1 2 पॉइंट 10 चा 0 आपल्याला 0.0000 मिळतो आणि याची कॅरेक्टरिस्टिक काय येणार? हा सिंगल डिजिट आहे. कॅरेक्टरिस्टिक 0 येणार आणि 31 चा 4 आपल्याला 4972 मिळतो. आता हे सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला 1.5026 मिळतो आणि याचा अँटीलॉग 50 चा 26 आपल्याला 3181 मिळतो. तर 3181 लिहिल्यानंतर आपण आन्सर लिहिताना एक डिजिट नंतर पॉइंट द्यायचा into 10⁻⁻, इकडची जी पॉवर आहे ती लिहितो आपण 10⁻1. सो 3.181 into 10 काय होणार? 31.81 हर्ट्ज. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय? अ सर्क्युलर कॉइल ऑफ 300 टर्न्स ऑफ डायमीटर 300 टर्न्स दिले डायमीटर 14 सेंटीमीटर कॅरीज अ करंट ऑफ 15 एम्पियर दिलेला आहे. Then calculate the magnitude of magnetic dipole moment associated with the coil. आणि हा जो न्यूमेरिकल आहे तो मार्च 2020 मध्ये 2 मार्कला विचारलेला होता. द गिवन क्वांटिटीज लिहा पहिल्यांदा. आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट फाइंड करायचा आहे. सो n दिलेला आहे. नंबर्स ऑफ टर्न्स 300 दिलेला आहे. डायमीटर दिले आहे. डायमीटर किती आहे? 14 सेंटीमीटर. ओके, आता डायमीटर आपल्याला लागणार नाही. आपल्याला काय लागणार आहे? रेडियस लागणार. दिस बिलॉंग्स टू रेडियस काय असतो? d/2. सो 14/2 सेंटीमीटर काय होणार? 14/2 7 सेंटीमीटर येणार. and r is equal to 7 सेंटीमीटर means 7 × 10⁻² मीटर. मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, अगेन अजून काय दिलंय? करंट दिलेलं आहे. करंट I is equal to किती आहे? 15 एम्पियर. ह्याला कन्वर्ट करायची गरज नाही. डायपोल मोमेंट फाइंड करायचं आपल्याला m. आता याचा जो फॉर्म्युला आहे तो आपण बघितलेला. m is equal to NIA. N is the numbers of turns, I is the current, A is the area. The circular coil दिलेला आहे. एरिया काय येणार? NI πr². एरियाचा एरिया ऑफ सर्कल काय येणार? πr². सो NI πr² आला. त्यांची व्हॅल्यू टाका 300 into I ची व्हॅल्यू काय? 15 into pi ची व्हॅल्यू काय येणार? 3.142 into R ची व्हॅल्यू काय? 7 into 10⁻² चा स्क्वेअर. सो हा जो आहे तो पहिल्यांदा
मी सिंगल डिजिट मध्ये करतोय. सो 3 इंटू काय येणार 10⁻² येणार. 3 into 10⁻² means 300 into 15 into 3.142 as it is लिहिलं आहे into 7 चा स्क्वेअर काय येणार 49 and 10⁻² चा स्क्वेअर काय येणार 10⁻⁴. आता हे जे पहिल्यांदा डिजिट आहे ते पहिल्यांदा लिहितो मी. सो 15 into 3 45 येणार. मी 45 पहिल्यांदा लिहितो into हा 3 into 15 45 into हा नंबर 3.142 into 49 into आता 10⁻² बघा हा 2 आहे हा -4 आहे. 2 - 4 -12. आता हे तुम्ही लॉग ने करू शकता. सो लॉग ऑपरेट करा. लॉग ऑफ 45 into 3.142 into 49 into 10⁻⁻² इथेच लिहितो मी. आता लॉग मल्टिप्लिकेशन वर लॉग अप्लाय केल्यानंतर काय होते लॉगचे ऍडिशन होणार. सो लॉग ऑफ 45 प्लस लॉग ऑफ 3.142 प्लस लॉग ऑफ 49 यांची ऍडिशन करायची, लॉग ऑपरेट करायचे आणि सोडवायचं. तुम्ही पहिल्यांदा हे लिहितोय एक्सप्लेन करतो. ओके, इथपर्यंत आपण आलेलो बघा. लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होणार याची ऍडिशन होणार. लॉग ऑफ 45 प्लस लॉग ऑफ दिस प्लस लॉग ऑफ दिस. आता 45 ची कॅरेक्टरिस्टिक्स 1 येणार. 2 डिजिट नंबर आहे 1. 45 चा 0 आपल्याला 6532 मिळतो. अगेन 3.142 कॅरेक्टरिस्टिक 0 येणार. सिंगल डिजिट आहे. 31 चा 42 आपल्याला 4972 मिळतो. आता हा पण 2 डिजिट नंबर आहे. कॅरेक्टरिस्टिक्स 1 येणार आणि हा जो आहे 49 चा 0 आपल्याला 6902 मिळतो. त्याची टोटल ऍडिशन केल्यानंतर 3.8406 मिळतो आपल्याला. तो आपण अँटीलॉग काढतो. अँटीलॉग कसा बघायचा पॉइंट नंतर जो आहे. सो 84 चा 06 अँटीलॉग बघायचा. 84 चा 06 आपल्याला 6928 मिळतो. आणि आन्सर लिहिताना आपण काय लिहितो एका डिजिट नंतर पॉइंट द्यायचा इंटू 10⁻⁴ पॉवर इकडची पॉवर हा 3 ॲज इट इज आहे आणि 10⁻⁻² ॲज इट इज आहे. ओके, आता हा 6.928 इंटू 3 - 2 काय येणार 1 आला. सो 10⁻⁴ मीन्स 10 मल्टिप्लाय केल्यानंतर 1 पॉईंट पुढे जाईल. सो 69.28 हे तुमचा आन्सर येणार. त्याचा युनिट आहे तो एम्पियर मीटर स्क्वेअर. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे.